नमस्कार. मी सोमनाथ वसंतराव काळे, पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटाचा गटप्रमुख म्हणून काम करतोय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून काम करतोय. तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्याचं कारण महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं परवाच्या दिवशी विमान अपघात दुःखद निधन असतं. बारामती नव्हे, पवार कुटुंब नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःख कोसळलेलं आहे. याचा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दुःख आहे. त्यामुळं आम्ही या पुढील काळात 4-5 दिवसात कुठल्याही प्रकारचं वाद्यकाम नाही, शांततेत प्रचार करणार आहोत. अगदी भोग्याची गाडी सुद्धा आमची फिरणार नाही. आणि ज्या पद्धतीने अजितदादांनी सक्षमपणे काम केले त्याच पद्धतीने आमचे दोन्ही उमेदवार, मग जिल्हा परिषदचे उमेदवार नारोडी गावच्या आमच्या मंगलताई हुले ह्या आहेत आणि खरोखर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची मुलगी नारोडी गावामध्ये 3 वर्ष कारभार करताना अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे शेतात कष्ट करताना त्यांना त्यांचे पती नवनाथ शेठ हुले हे आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं चांगल्या पद्धतीने काम करतायत. म्हणूनच त्यांना 30-35 वर्ष काम करत असताना त्यांच्या पत्नीला आज पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारीची संधी मिळाली आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करतील. कारण की कारणही तसंच आहे. एकट्या नारोडी गावामध्ये 7 ते 8 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणला, अगदी स्मशानभूमीपासून तर रस्ते असतील, पाणी असतील आणि नारोडी गावची शाळा असेल, हे उत्तम बनवायचं काम खरं तर मंगलताईंनी बनवलेलं आहे. आणि मंगलताई म्हणजे एकदम साधे उमेदवार आहे. कुणी जावा आणि त्यांच्याकडनं काम सांगावा आणि त्यांनी काम करावा. दुसरे जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते संजय पवळे, हे सुद्धा पेडगावचे सरपंच आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने आदर्श असं काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा गावामध्ये चांगल्या पद्धतीने विकास कामं केलेली आहे. तसेच घोडेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलासभाऊ काळे. बॉनच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर त्यांना पूर्वीपासूनच त्यांचे आजोबा बाबूराव काँग्रेस म्हणून या घोडेगावच्या जडणघडणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होते. मग शिक्षण संस्था असेल, देवस्थान असेल, यामध्ये काम करत होते. त्यांचे वडील सुद्धा अगदी स्मशानभूमीमध्ये त्यांनी उभी करायचं काम केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बॉननी सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतायत. बॉनची पत्नी 1997 साली या घोडेगाव नगरीचे सरपंच म्हणून काम केलं. त्या दिवसापासून तर आज तागायतपर्यंत मग बॉ जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समितीचे सदस्य झाले, सभापती झाले. त्यांनी अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कोणताही माणूस त्यांच्याकडे जायचा आणि काम करून घ्यायचं. बॉनने त्या माणसाचं, अगदी सर्वसामान्य माणसाचं काम करून द्यायचं काम आतापर्यंत केलेलं आहे. आणि जी पुढची मंडळी जी आहेत ती काहीतरी भुलतापा करतायत, काहीतरी त्यांनी जो त्यांचा विकास दाखवतात तो चुकीच्या पद्धतीचा विकास आहे, खोटी काम आहे. कारण की सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मग शरद सहकारी बँकेचे आत्ताचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कामं या मतदारसंघात ओढून आणलेली आहे. आणि हे सांगतायत का बाबा ही कामं आम्ही केलेली आहेत. अगदी पठारावरची पाणी पुरवठा योजना सुद्धा सांगतायत ती मी केली. पण आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी खरं तर दादा सुद्धा सांगतात, जिल्हा परिषदच्या मिटिंगा अटेंड करून दादांनी ह्या पठारी सातगाव पठारला पाणी आणायचं काम खरं तर प्रयत्न दादांनी केलेले आहेत. परंतु पुढचे उमेदवार काहीतरी चुकीच्या पद्धतीने भासवतायत आणि चुकीच्या पद्धतीने प्रचार करतायत. परंतु आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जिल्हा घोडेगाव पेठ आणि जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 400-500 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. मग एकट्या घोडेगाव पंचायत समिती गणामध्ये 165 कोटी रुपयाची कामं, त्यावरून पेक्षा जास्त कामं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी खेचून आणलेली आहेत. आणि खरं तर या माध्यमातून एवढी कामं तर झालीच, पण त्याला खरी साथ भेटली ते स्वर्गवासी आदरणीय अजितदादा पवारांची
आणि अजितदादा पवारांनी आपल्या पंचायत समितीच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळेला त्यांनी पाहिला आणि उद्घाटन केल्यानंतर अजितदादांनी लगेचच तिथे जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयाचा एक व्यापारी संकुल आणि मोठा हॉल बांधून द्यायचं दादांनी खरं तर त्यावेळेला कबूल केलं आणि त्याचं काम सुद्धा आता चालू होणार होतं. परंतु दादा गेलं याचं दुःख आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे, आम्हाला आहे. आम्ही इथून पुढचा प्रचार शांततेत आणि संयमाने करणार आहोत, कारण की अजितदादांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे तडफेने काम करायचं, त्याच पद्धतीने आमचे कार्यकर्ते काम करतील. आणि आमचे हे तिन्ही उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार मंगलताई हुले, पंचायत समितीचे पेठ गणाचे उमेदवार संजय भाऊ पोळे आणि गोडेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आदरणीय कैलास बोकाळे, हे तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने आमचे सर्व मतदार निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.